भूसुधारक अन्नपूर्णा वापरलं होतं. तुम्ही कशासाठी वापरलं होतं? मी मिरचीला आणि भाताला वापरलं होतं. मला त्याचे अनुभव काय आले? जवारी मिरची आणि संकरित मिरची हा. 55-31 ला संकरित मिरचीला मी भूसुधारक वापरलेलं नाही वापरलं. ओके. आणि जवारी मिरची संकरित मिरचीला वापरलं. ती मिरची गेलेली मिरची म्हणजे आहे अजून शिल्लक आहे. म्हणजे प्लॉट गेलेला कशामुळे गेला? पाण्यामुळे, पाणी जास्त 55-31 पूर्ण काढून टाकलं आणि संकरित मिरची ज्याला भूसुधारक वापरलं ते अजून आहे. आता त्याचे 2 तोडे झाले. अजून पूर्णपणे म्हणजे अजून 4 महिने राहील मिरची अशीच आहे. ऐकताय का? त्याच्या रौद्र रूपाला सुद्धा मात देत त्या शेतकऱ्यानं जो प्रयोग केला, याने सुद्धा प्रयोग केलाय, बरोबर ना? हो. साधारण भूसुधारक 400 लिटर सोडलेला आहे. रासायनिक प्लॉट मिरचीचा गेला पावसामध्ये आणि भूसुधारक सोडलेला म्हणजे मिशन ऑर्गॅनिकच्या तत्वाने केलेला प्लॉट अजूनही आहे. 2 तोड्या केलेत आणि अजून 4 महिने चालणार आहे. हा आत्मविश्वास. म्हणजे रासायनिक शेती वर्सेस ही नैसर्गिक शेती फायदेशीर कुठली? नैसर्गिक शेती 100% 100% फायदेशीर. 100% खर्चिक बाजू कमी वाढते. खर्चिक बाजू कमी झाली.